चॅनल. आज आपण क्लास 5 मॅथ्समधील प्रॉब्लेम सेट 39 लर्न अँड सॉल्व करणार आहोत. हा प्रॉब्लेम सेट आहे चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन यामधील. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. प्रॉब्लेम सेट 39 क्वेश्चन फर्स्ट आहे राईट हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे. आता हे रुपीज आणि पैसे याची कन्सेप्ट काय आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. आपल्या सर्वांना माहिती आहे की 100 पैसे इज इक्वल टू 1 रुपीज. तर 1 पैसे इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज. 1 पैसे इज इक्वल टू 1/100 रुपीज. 1 पैसे म्हणजे किती? 1/100 रुपीज. आता इथे 1/100 हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आहे. याचा आपल्याला काय करायचं आहे? डेसिमल फॉर्म करायचा आहे. तर पहिला न्यूमरेटर जो आहे तो आपण इथे घेतला. डिनॉमिनेटरला 0 किती आहे? 2 0 आहे. सो 2 डिजिट सोडून आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. तर 1 इथे घेतला, नंतर एक 0 दिला आपण आणि नंतर एक डेसिमल पॉईंट दिला. म्हणजे 2 डिजिट सोडून आपण इथे डेसिमल पॉईंट दिला आणि नंतर लास्टला एक 0 घेतला. ओके, म्हणजेच 1 पैसे इज इक्वल टू 0.01 रुपीज. 1 पैसे म्हणजे किती? 0.01 रुपीज. समजलं? इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. 24.50 रुपीज आहे. तर याच्यामध्ये आपल्याला रुपीज किती आणि पैसे किती हे आपण इथे फाइंड आउट करणार आहोत. तर सर्वप्रथम डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला काय आहे? हा होल नंबर आहे आणि राईट साईडला काय आहे? डेसिमल पार्ट आहे. तर आता हा होल नंबर म्हणजे किती झाले? 24 रुपीज झाले. ओके, होल नंबर झाला तो 24 रुपीज. आणि पॉईंटच्या जो राईट साईडला आहे त्याचं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. 0.50चं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे. ओके, आता पहा 0.50 रुपीज इज इक्वल टू हाऊ मेनी पैसे? 0.50 रुपीज इज इक्वल टू 0.50 इंटू 100 पैसे. 0.50ला आपण 100ने मल्टिप्लाय केलं म्हणजे रुपीजचं कन्वर्जन पैशामध्ये होईल. तर आता त्याचं मल्टिप्लिकेशन पाहूयात. 0.50 मल्टिप्लाय 100 किती होईल? ह्या 100चे 2 0 ॲज इट इज दिले आपण. 1 इंटू 0 0 आणि 1 इंटू 5 5. आता 2 पॉईंट सोडून डेसिमल पॉईंट आहे. सो 2 डिजिट सोडून आपण इथे डेसिमल पॉईंट दिलेला आहे. म्हणजे किती आले? 50 आले. सो 0.50 रुपीज इज इक्वल टू 50 पैसे. म्हणजेच किती आले? 50 पैसे. तर आता हा नंबर आपण कसे लिहिणार? 24.50 रुपीज इज इक्वल टू 24 हा मी सांगितलं होल नंबर आहे. सो तो काय झाला? 24 रुपीज झाला. आणि हा किती झाला? 0.50 रुपीज म्हणजे किती झाले? 50 पैसे. सो 24 रुपीज अँड 50 पैसे हे असं ह्याचं कन्वर्जन झालं. ओके, नेक्स्ट आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कसं सॉल्व केलेलं आहे ते आपण पाहूयात. इथे पहा 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे. 1 रुपीज म्हणजे किती? 100 पैसे झाले. तर 5 रुपीज इज इक्वल टू किती झाले? 500 पैसे. म्हणजे 5ला काय केलं? 100ने मल्टिप्लाय केलं म्हणून किती आले? 500 पैसे झाले. तर आता इथे पहा 0.50 रुपीज म्हणजे किती पैसे होतील? तर आता इथे काय केलेलं आहे? 0.50ला 100ने आपण मल्टिप्लाय करायचं म्हणजे रुपीजचं कन्वर्जन पैशामध्ये होईल. तर इथे पहा 0.50 मल्टिप्लाय 100. 100चे 2 0 ॲज इट इज दिले आणि 1 इंटू 0 0 1 इंटू 5 5. 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. सो 2 डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट दिला. किती झाले? 50 आले. सो 0.5 रुपीज म्हणजेच किती झाले? 50 पैसे झाले. नेक्स्ट 0.07 रुपीज इज इक्वल टू किती पैसे होतील? इथे पहा 0.07ला आपण 100ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे रुपीजचं पैशामध्ये कन्वर्जन होईल. 100चे 2 0 ॲज इट इज दिले. 1 इंटू 7 7 1 इंटू 0 0
2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, सो 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला म्हणजे किती झाले 0.07 रुपीज इज इक्वल टू 7 पैसे. ओके. आता नेक्स्ट 4.5 रुपीज इज इक्वल टू हाऊ मेनी पैसे. तर याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला होल नंबर आहे म्हणजे किती झाले हे 4 रुपीज झाले. आता हा 0.5चं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. 0.5 म्हणजेच किती 0.5. ओके. आता याला 100ने मल्टिप्लाय करायचं. तर किती झाले 100चे 2 झिरो ॲज इट इज द्यायचे. 1 × 5 किती झाले 5. एकच डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, सो एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला किती आले 50. ओके. सो 4 रुपीज अँड 50 पैसे. आता नेक्स्ट 17.65 रुपीज. तर याच्यामध्ये रुपीज किती आणि पैसे किती ते पाहूयात आपण. हा होल नंबर आहे, सो हे किती झाले 17 रुपीज. आता इथे काय 0.65. 0.65 म्हणजेच काय 0.65 मल्टिप्लाय बाय 100. याला 100ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे पैशामध्ये कन्वर्जन होईल. 2 झिरो ॲज इट इज दिले. 1 × 5 5. 1 × 6 6. 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा. 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला किती आले 65 म्हणजे 70 रुपीज 65 पैसे. ओके. प्रॉब्लेम सेट 39मधील क्वेश्चन फर्स्टमधील फर्स्ट आहे 58.43 रुपीज. तर याचा आपल्याला किती पैसे आहेत आणि किती रुपीज आहेत हे आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे. तर हा डेसिमल पॉईंट आहे. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडचा नंबर होल नंबर आहे. हा डेसिमल पार्ट आहे. आता 58 रुपीज झाले. आता 0.43 याचं कन्वर्जन करायचं आहे आपल्याला. तर 0.43 रुपीज इज इक्वल टू हाऊ मेनी पैसे. 0.43 रुपीज म्हणजे किती पैसे झाले तर 0.43 रुपीज म्हणजे 0.43 रुपीज. तर याला काय करावं लागेल आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. 0.43 रुपीज इंटू 100 पैसे. याचं मल्टिप्लिकेशन काय येईल 0.43 मल्टिप्लाय 100. 2 झिरो ॲज इट इज. 3 1 जा 3. 4 1 जा 4 आणि 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट. सो किती आले 43 म्हणजे किती आले 43 पैसे जे 0.43 रुपीज इज इक्वल टू 43 पैसे. तर आता ह्याचं आपण कसं लिहिणार रुपीज 58.43 म्हणजेच 58 रुपीज 43 पैसे. 58 रुपीज 43 पैसे. सेकंड नंबरचा काय आहे क्वेश्चन 9.30 रुपीज. आता याच्यामध्ये रुपीज किती आहेत आणि पैसे किती आहेत हे आपण फाइंड आउट करूयात. तर डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे होल नंबर, राईट साईडला आहे डेसिमल पार्ट. आता 9 म्हणजे किती झाले 9 रुपीज. ओके. तर आपल्याला कन्वर्जन करायचं आहे 0.30चं. 0.30 रुपीज म्हणजे किती पैसे झाले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. 0.30 म्हणजेच 0.30 रुपीज. याला आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. 0.30 इंटू 100 पैसे. ओके. तर 0.30 इंटू 100 किती होईल हे 100चे 2 झिरो ॲज इट इज दिले. 1 × 0 0. 1 × 3 3. 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला किती आले 0.30 रुपीज म्हणजेच 30 पैसे. मग हा नंबर आपण कसे लिहिणार रुपीज 9.30 रुपीज इज इक्वल टू 9 रुपीज 30 पैसे. 9 रुपीज 30 पैसे. थर्ड नंबरचा आहे 2.30 रुपीज.
आता याच्यामध्ये रुपीज किती आणि पैसे किती, पॉईंटच्या लेफ्ट साईडला होल नंबर, पॉईंटच्या राईट साईडला डेसिमल पार्ट, म्हणजे 2 रुपीज झाले इथं. आता आपल्याला कन्वर्जन करायचं आहे 0.30 रुपीजचं. 0.30 रुपीज इज इक्वल टू हाऊ मेनी पैसे. तर 0.30 रुपीज इज इक्वल टू 0.30ला 100ने मल्टिप्लाय करायचं. 100ने का मल्टिप्लाय करायचं, तर 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे आहेत, म्हणून 100ने आपण मल्टिप्लाय केलं. तर याचं मल्टिप्लिकेशन काय येईल, 0.30 इंटू 100. 100चे 2 झिरो ॲज इट इज दिले, 1 इंटू 0 0, 1 इंटू 3 3. 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा, 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला. किती आले, 30 पैसे. म्हणजे 0.30 रुपीज म्हणजे किती झाले, 30 पैसे. तर आता हा नंबर आपण कसं लिहिणार, रुपीज. 2.30 रुपीज इज इक्वल टू 2 रुपीज 30 पैसे. 2 रुपीज 30 पैसे. नेक्स्ट आहे 2.3 रुपीज. यामध्ये रुपीज किती आणि पैसे किती हे आपल्याला पाहायचं आहे. पॉईंटच्या लेफ्ट साईडला होल नंबर, राईट साईडला डेसिमल पार्ट, म्हणजे इथे किती झाले, 2 रुपीज झाले. आपल्याला कन्वर्जन करायचं आहे 0.3चं. 0.3 रुपीज म्हणजेच किती पैसे, सो 0.3 रुपीज इज इक्वल टू 0.3ला 100ने मल्टिप्लाय करायचं, 100 पैसे. तर 0.3 इंटू 100 किती येईल, 100चे 2 झिरो दिले, 1 इंटू 3 3. डेसिमल पॉईंट किती डिजिट नंतर द्यायचा, एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट दिला. सो किती आले, 0.3 रुपीज म्हणजेच 30 पैसे. हा कसा लिहिणार आपण, रुपीज. 2.3 इज इक्वल टू 2 रुपीज 30 पैसे. 2 रुपीज 30 पैसे. क्वेश्चन सेकंड आहे, राईट हाऊ मेनी रुपीज इन अ डेसिमल फॉर्म. इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत, याच्यामध्ये रुपीज दिलेले आहेत, पैसे दिलेले आहेत. या पैशांचं कन्वर्जन आपल्याला रुपीजमध्ये करायचं आणि हा फॉर्म आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तर तो कसा लिहायचा हे आपण पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे 6 रुपीज 25 पैसे. आता या पैशांचं कन्वर्जन आपल्याला रुपीजमध्ये करावं लागेल. ओके, 25 पैसे म्हणजे किती रुपीज, हाऊ मेनी रुपीज. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे. तर आता ह्या 25 पैशांचं रुपीजमध्ये कन्वर्जन करायचं. तर 25 पैसे म्हणजे किती रुपीज होतील, तर 25ला 100ने डिवाईड करावं लागेल, तेव्हा पैशांचं कन्वर्जन हे रुपीजमध्ये होईल. तर आता हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आहे, तर याचा डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला करायचा. तर न्यूमरेटर ॲज इट इज लिहायचा 25, डिनॉमिनेटरला किती झिरो आहे, 2 झिरो आहेत. सो 2 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आणि नंतर नेक्स्ट 0 द्यायचा. तर किती झाले, 0.25 रुपीज म्हणजेच 25 पैसे म्हणजेच 0.25 रुपीज झाले. तर आता हे पैशांचं कन्वर्जन रुपीजमध्ये झालं. तर आता हे रुपीज आणि हे रुपीज आपल्याला काय करायचे, ॲड करायचे. पहिले किती झाले, 6 रुपीज आहेत आणि आता त्याच्यामध्ये हे 0.25 रुपीज ॲड करायचे, म्हणजे टोटल निघेल आपल्या 5.2.6 म्हणजे किती झाले, 6.25 रुपीज. 6.25 रुपीज झाले. ओके, सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे 15 रुपीज 70 पैसे. 50 रुपीज आहेत. आता ह्या 70 पैसेचं कन्वर्जन करावं लागेल. 70 पैसे इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज, हाऊ मेनी रुपीज. तर आपल्याला माहिती आहे 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे.
तर आता 70 पैसेला आपल्याला 100ने डिवाईड करावं लागेल. 70 डिवायडेड बाय 100 म्हणजे याचं कन्वर्जन रुपीजमध्ये होईल. हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आहे. याचा डेसिमल फॉर्म करताना काय करावं लागेल, न्यूमरेटर ॲज इट इज लिहायचा. डिनॉमिनेटरला किती झिरो आहे, 2 झिरो आहे. सो 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आणि नेक्स्ट झिरो द्यायचं. म्हणजे किती झाले, 0.70 रुपीज. म्हणजे 70 पैसे इज इक्वल टू 0.70 रुपीज. आता हे रुपीजमध्ये झाले. आता याची आणि यांची ॲडिशन करायची. 50.00 आणि हे 0.70 यांची करायची ॲडिशन. 0 ॲज इट इज, 0 + 7 7, पॉईंट ॲज इट इज, 5 + 0 5 अँड 1. सो किती झाले हे रुपीज 15.70 रुपीज. म्हणजे 15 रुपीज 70 पैसेमध्ये कसे झालं कन्वर्जन याचं डेसिमल फॉर्ममध्ये, 15.70 रुपीज. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे 8 रुपीज 5 पैसे. 8 रुपीज आहेत. आता ह्या 5 पैशांचं कन्वर्जन करायचं. 5 पैसे इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज, तर आपल्याला माहिती आहे 1 रुपीज म्हणजे किती, 100 पैसे. 1 रुपीज म्हणजे किती, 100 पैसे. तर आता या 5ला काय करावं लागेल, 5 पैसे इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 100 म्हणजे रुपीजचं कन्वर्जन, पैशांचं कन्वर्जन रुपीजमध्ये होईल. सो आता हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आहे. तर याचा डेसिमल फॉर्म करताना काय करावं लागेल, न्यूमरेटर ॲज इट इज. डिनॉमिनेटरला किती झिरो आहे, 2 झिरो आहे. सो 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा. ओके, सो 2 डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट दिला. म्हणजेच 5 पैसे इज इक्वल टू 0.05 रुपीज. आता हे रुपीजमध्ये भेटले. तर आता या दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. 8 रुपीज आहेत, 8 रुपीज प्लस 0.05 रुपीज त्याच्यात ॲड करायचे. 50.8 म्हणजे किती झाले रुपीज, 8.05 रुपीज. म्हणजेच 8 रुपीज 5 पैसे यांचा डेसिमल फॉर्म कसा आला, 8.05 रुपीज. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे 22 रुपीज 4 पैसे. आता या 4 पैशांचं कन्वर्जन करावं लागेल. 4 पैसे इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज. सो 4 पैसे या 4ला 100ने डिवाईड करावं लागेल. 4 डिवायडेड बाय 100 रुपीज. या डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आहे. याचा डेसिमल फॉर्म करताना न्यूमरेटर ॲज इट इज. डिनॉमिनेटरला 2 झिरो आहेत. सो 2 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. सो किती झाले, 4 पैसे इज इक्वल टू 0.04 रुपीज. आता हे रुपीजमध्ये भेटले. तर आता हे रुपीज आणि हे रुपीज आपल्याला यांची ॲडिशन करावी लागेल. 22 रुपीज प्लस हा होल नंबर आहे ना. सो 22 रुपीज प्लस 0.04 हे रुपीज. डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे, हे तेवढं लक्षात ठेवा सर्वांनी. सो 4 + 0 4, 0 + 0 0 हा डेसिमल पॉईंट, 2 + 0 2 अँड 2 ॲज इट इज. सो किती आले 22.04 रुपीज. म्हणजेच 22 रुपीज 4 पैसे याचा डेसिमल फॉर्म काय आला, 22.04 रुपीज. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे 720 पैसे. तर आता 720 पैसे म्हणजे किती रुपीज, 720 पैसे म्हणजे किती रुपीज. सो 720 पैसे याला 100ने डिवाईड करावं लागेल. डिवायडेड बाय 100 म्हणजे याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, रुपीजमध्ये होईल. सो न्यूमरेटर
ॲज इट इज लिहायचा 720. डिनॉमिनेटरला किती झिरो आहे? 2 झिरो आहेत. सो 2 डिजिट सोडून आपण पॉईंट दिला म्हणजे किती आले? 720 पैसे म्हणजेच 7.2 रुपीज. 7.2 रुपीज. तर आता इथे आपण कसं लिहिणार? 7.20 रुपीज. 7.20 रुपीज. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 39 मधील क्वेश्चन फर्स्ट अँड सेकंड इझी अँड सिम्पली वेने सॉल्व केलेला आहे. यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. यापुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. ते व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करावं लागेल. त्यामुळे आपल्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. सो थँक्यू फ्रेंड्स.